सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणत्या देशातील लोक सोन्याचे टॉयलेट वापरतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी सौदी अरब। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। ह्याचं उत्तर सौदी अरब देशातील लोक सोन्याचे टॉयलेट वापरतात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, कोणता प्राणी डोळे उघडे ठेवून झोपतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए डॉल्फिन, ऑप्शन बी साप, ऑप्शन सी अस्वल, ऑप्शन डी बेडूक। ह्याचं उत्तर डॉल्फिन प्राणी डोळे उघडे ठेवून झोपतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गंगा नदी, ऑप्शन बी गोदावरी नदी, ऑप्शन सी नाईल नदी, ऑप्शन डी कृष्णा नदी। ह्याचं उत्तर जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, कोणत्या देशात एकही ढास नाहीत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी दुबई, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी आइसलँड। याचं उत्तर आइसलँड देशात एकही डास नाहीत। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, सोन्याचे डोंगर कोणत्या देशात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी काँगो, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी पाकिस्तान। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। ह्याचं उत्तर काँगो देशात सोन्याचे डोंगर आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांचे सासर कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी पश्चिम बंगाल, ऑप्शन डी मुंबई। तर याचं उत्तर सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांचे सासर पश्चिम बंगाल राज्यात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, मूल जन्मानंतर किती दिवसाने हसू लागते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2 महिने, ऑप्शन बी 1 महिने, ऑप्शन सी 3 महिने, ऑप्शन डी 4 महिने। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर मूल जन्मानंतर 4 महिने हसू लागते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, जहाज निर्मितीमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी पाकिस्तान। ह्याचं उत्तर जहाज निर्मितीमध्ये जपान देश प्रथम क्रमांकावर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन डी पंडित जवाहरलाल नेहरू। ह्याचं उत्तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या प्राण्यापासून दूध मिळत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ससा, ऑप्शन बी बकरी, ऑप्शन सी घोडा, ऑप्शन डी मेंढी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या। ह्याचं उत्तर आहे घोडा प्राण्यापासून दूध मिळत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, सास बहु मंदिर कोठे स्थित आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी आग्रा, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी वाराणसी। याचं उत्तर सास बहु मंदिर राजस्थानमध्ये स्थित आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, जगातील सर्वात मोठी शाळा कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी जर्मनी।
याचं उत्तर जगातील सर्वात मोठी शाळा भारतमध्ये आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे, भारतामध्ये सर्वात पहिले सूर्य कोठे उगवतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश. ह्याचं उत्तर भारतामध्ये सर्वात पहिले सूर्य अरुणाचल प्रदेशमध्ये उगवतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 14 आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी कबड्डी, ऑप्शन सी हॉकी, ऑप्शन डी बुद्धिबळ. ह्याचं उत्तर भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 15 आहे, कोणत्या प्राण्याची जीभ निळ्या रंगाची असते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अस्वल, ऑप्शन बी जिराफ, ऑप्शन सी माकड, ऑप्शन डी हत्ती. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर जिराफ प्राण्याची जीभ निळ्या रंगाची असते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 16 आहे, भारतामध्ये पहिली ट्रेन कोठून चालवली गेली? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी जयपूर. तर याचं उत्तर भारतामध्ये पहिली ट्रेन मुंबईमध्ये चालवली गेली, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 17 आहे, कोणता प्राणी उभं राहून झोपतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अस्वल, ऑप्शन बी घोडा, ऑप्शन सी गाय, ऑप्शन डी हत्ती. ह्याचं उत्तर घोडा प्राणी उभे राहून झोपतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 18 आहे, अंगारा उगळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए तोंडातून अंगारा बाहेर टाकणे, ऑप्शन बी कठोर शब्द बोलणे, ऑप्शन सी अचानक राग येणे, ऑप्शन डी ज्वालामुखी फुटणे. तर याचं उत्तर अंगारा उगळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे कठोर शब्द बोलणे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 आहे, कोणत्या झाडाच्या पानावर पाणी थांबत नाही? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पेरूच्या, ऑप्शन बी चिंचच्या, ऑप्शन सी अळूच्या, ऑप्शन डी आंब्याच्या. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर अळूच्या झाडाच्या पानावर पाणी थांबत नाही, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. जो की आपला लास्ट 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे, ताजमहल भारतातील कोणत्या शहरात आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी आग्रा, ऑप्शन सी जयपूर, ऑप्शन डी मुंबई. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.